भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, कलावज्ञ जीवोधरार्थावतारं, कलंकांक तेजोदिकामोदि वक्त्रं, कलानिशबाधापणोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरि योगिराजं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा, या हो अवघे जण, करू बाबा वंदन, गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझी आई, आई हनुमंत विराजी,
भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज मुक्त कैवल्य निधी परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज स्वामी रामानंद गिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो. उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतुवर्ग आहेत. भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी टाळकरी मृदंगवादक हार्मोनियम वादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतोय. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता गायलेला अभंग यद्यावत या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये वैकुंठावरून खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू देहोनिवासी पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांचा देवाचा स्वभाव सांगणारा 4 चरणाचा अभंग विठाल अभंगाची पूर्वपीठिका मी आपल्या समोर सांगतोय. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया मृत्यू लोकामध्ये वैकुंठावर आल्यानंतर भक्तीचा डांगोरा माझ्या तुकोबारायाने पिटवला. लोकांना परमार्थ समजावून सांगितला. वेळेप्रसंगी लोकांच्या चरणाची सुद्धा खऱ्या अर्थानं दर्शन घेतलं माझ्या तुकोबारायाने. लोकांना सार काय आहेत असार काय आहेत सत्य असत्य याचा निर्वाळा माझ्या तुकोबारायांनी केला. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय 3 चरणामध्ये देवाचा स्वभाव सांगतात. आणि एका चरणामध्ये जो भक्त स्वतःच्या प्राणहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतोय ना त्या भक्ताचा स्वभाव शेवटच्या चरणात सांगतात. काय आहे हो देवाचा स्वभाव? जगद्गुरु तुकोबारायांना साधक विचारतायत, तुकोबा अव मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेस तुम्ही अवतार कार्य चालू केलं देवाचं नामस्मरण तुम्ही कधी सोडलं नाही हो. अनेक कठीण प्रसंग तुमच्या संसारावरती आले पण तुम्ही देवाची भक्ती सोडली नाही. तुकोबाराया काय करतो तुमचा मालक सांगा ना. अहो काय आहे त्या देवाचा स्वभाव मला सांगा एकदा. आम्हाला भक्ती करायची, आम्हाला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करायचंय हो. त्या मालकाचा आम्हाला नेमका स्वभाव सांगा ना. त्यावेळेस तुकोबारायाच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडला, साधका हो जो भक्त स्वतःच्या प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतोय ना माझा पंढरीच्या मालकाचा स्वभाव एवढा गोड आहे. तो पंढरीचा मालक एकदा की त्याला देवाचा एका त्या भक्ताचा स्वभाव पटला की माझ्या मालकाचा स्वभाव त्याच्याही पेक्षा चांगला आहे हो. पंढरीचा मालक विठेवून उडी मारतोय आणि त्या गावामध्ये जो भक्त राहतो ना त्याचा समागम करतो. एवढ्यावर थांबत नाही हो. आल्यानंतर त्याचा समागम करतो इथपर्यंत थांबत नाहीये. त्याची सगळी कामे न सांगता करतो. अभंगाचं पहिलं चरण भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. साधकांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबा अहो एवढा स्वभावाचा देवाचा स्वभाव आहे का हो? अजून काही करत नाही का हो? तो म्हटले करतो ना. तो पंढरीचा मालक एवढा उदार आहे. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर न सांगता कामे करतोच पण याच्याही व्यतिरिक्त जर भक्तांना एखादी मनोकामना स्वतःच्या मनामध्ये धरली ना देवा तू माझ्या या छोट्याशा हृदयामध्ये वास्तव्य कर. पंढरीचा मालक एवढा उदार आहे. पंढरीचा मालक त्याच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. भक्तांनी सांगितलं ना देवा अंतरंगातून बाहेर या आणि सगुण अवस्थेमध्ये 10 कोटी मूर्ती धारण करावं. पंढरीचा मालक इतका स्वभाव इतका गोड आहे. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. मालक बाहेर येतो आणि सगुण अवस्थेमध्ये छोटीशी मूर्ती धारण करतो. तुकोबा पंढरीचा मालक बाहेर येऊन करतो काय हो? नुसता येतून उभा राहतो का? म्हटले नाही हो. पंढरीचा मालक एवढा उदार आहे. जो भक्त त्याच्यावर प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम करतोय ना तो भक्त त्याच्या समोर उभा राहिला का पंढरीचा मालक त्याचा चेहरा निहाळतोय की या भक्तानं माझ्याकडे काहीतरी मागावं. देवाला असं वाटतं भक्तानं माझ्याकडे काहीतरी मागावं पण भक्त एवढे निखरट असतात ना. ज्याला देव प्राप्त झाला ना संजू महाराज त्याला काय मागायची गरज हो. भक्त एवढे निखरट असतात. पंढरीचा मालक त्यांना प्राप्त झालाय ते काही मागत नाही. त्यावेळेस पंढरीचा मालक त्याचा स्वभाव एवढा गोड आहे. तो त्याच्या मनामध्ये ज्याचं चिंतन चाललंय ना ते त्याला सुपूर्द करतो.
म्हणून त्याच्या मुखाकडे बघतो. मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. 3 चरणामध्ये तुकोबांनी देवाचा स्वभाव सांगितलाय. आणि 4थ्या चरणामध्ये आता तुकोबा जो भक्त त्यांच्यावरती प्रेम करतोय ना, त्या भक्ताचा स्वभाव सांगतात. तुकोबा सांगतात, ऐका साधकांनो, पंढरीचा मालक त्या भक्तांना माझ्याकडे काहीतरी मागावं ही अपेक्षा, पण तो भक्त काही मागत नाही. उलट देवाच्या चरणावर स्वतःचा जीव स्वतःचा भाव समर्पित करतो आणि देवाकडं काही मागत नाहीये. असा देवाचा स्वभाव आहे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठाऊ ठेवूनिया काही न मागती. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा विडाला. अभंगाची पूर्वपीठिका मी आपल्या समोर मांडली आणि मी तर आपल्या सगळ्याला कल्पना आहे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनंत अशा कृपाशीर्वादानं, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ बाबांच्या कृपाशीर्वादानं, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत अशा कृपाशीर्वादानं आणि हरिभक्त परायण ब्रह्मलीन लक्ष्मण महाराज वागचौरे यांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आणि त्याच्यामधलं वर्ष 40वे श्री क्षेत्र निघोज तालुका राहता. गेली 40 वर्षापासून भगवान परमात्म्याच्या आशीर्वादानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या एका अज्ञानी पामराच्या वाट्याला आलेलं आहेत. खऱ्या अर्थाने मी माझं परमभाग्य समजतोय आणि त्या सेवेकरता मी या उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचं सगळं नियोजन संयोजन खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनानं चालतं. अनेक वर्षाची परंपरा या सप्ताहाला लाभलेली आहेत आणि या सप्ताहाचं नियोजन संयोजन खऱ्या अर्थानं जे करतायत ते आमचे गुरुस्थानी असणारे आपल्या सगळ्यांचे हृदयाभिन्न हरिभक्त परायण संजयजी महाराज सिटी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं हा अखंड हरिनाम सप्ताह चालतोय, म्हणून बाबांनाही खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाकरता प्रामुख्यानं आभाळाच्या उंचीवडी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये कीर्तनाची गोड अशी कीर्तनाची चाल प्रारंभीची ज्यांनी गायली आहे ते हरिभक्त परायण माझे जीवलग मित्र, माझे ज्येष्ठ गुरुबंधू. खऱ्या अर्थानं आम्ही म्हणत असतो की आवाजाचा लाडका बादशाह, आवाजाचा जादूगार. मी वेगळंच नाव पाडलं त्यांना. मी म्हणत असतो वारकरी प्रमाणाचा बादशाह हरिभक्त परायण रामभाऊ महाराज चौधरी. आपल्या माणसाचा आपल्याला स्वाभिमान असायला हवा की त्या माणसामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा अवडंबर नाही आहे. मी वयानं ज्ञानानं खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा. अगदी लहान्या भावाप्रमाणे माझ्यावरती प्रेम करतायत. अगदी वारकऱ्याचं खऱ्या अर्थानं मुख्य कर्तव्य आहे की आमच्या तुकोबा ज्ञानोबांनी खऱ्या अर्थानं आम्हाला जी काही नियमावली बांधून दिली आहे आम्ही त्या परंपरेवर चाललो पाहिजे आणि त्या परंपरेचा पायंडा खऱ्या अर्थाने त्यांनी रचला आहे. चालण्याचं काम ही सगळी साधक मंडळी करत आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं गोड अशी कोरस म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं साथ केली आहे, ज्यांचा स्वभाव खूप गोड आहे, शांतही आहेत, संगीत अलंकार हरिभक्त परायण माझे जीवलग मित्र सोपनजी महाराज दिवे अनेक वर्षापासून या गावामध्ये येतात. बाबांनाही खूप खूप धन्यवाद. मृदंगावरती खऱ्या अर्थानं ज्यांची साथ लाभते ते आपल्या कोपरगाव तालुक्याचं रत्न हरिभक्त परायण माझे जीवलग मित्र मृदंग विशारद हरिभक्त परायण धीरजजी महाराज कुरे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विणेकरी आमचे प्रकाश आप्पा आहेत. त्यानंतर माझ्या समवेत आलेले हरिभक्त परायण सुनीलजी महाराज आहेत. आपल्या गावामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण की ज्यांचं नेहमी हरिभक्त परायण मीराबाई मिरीकरांना खऱ्या अर्थानं जे या परिसरामध्ये घेऊन फिरले आणि ज्यांची खऱ्या अर्थानं संगत आमच्या महाराजांना लाभली ते हरिभक्त परायण आमचे मते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ही सगळी लहान लहान मुलं संत ज्ञानेश्वर आश्रमातील गुरुवर्य काशिकानंद बाबांच्या आश्रमातले विद्यार्थी आहेत, गुरुकुलामधील विद्यार्थी आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. या आमच्या छोट्या छोट्या आमच्या जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई त्यांनाही गावातलीच आहे. खऱ्या अर्थानं आपण सांगत असतो नेहमी
का भूमीचे मार्दव सांगे कोमाची लवलव. गाव कसं आहे हे मुलावरून कळत असतं. या गावामधील मुलाला किती संस्कार आहेत ते कीर्तनात टाळ घेऊन वाजले उभे राहिले महाराज. मुली आहे पण अजिबात. जसं आमच्या मीराबाईनं पायामध्ये चाळ बांधावी आणि भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये म्हणावं, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. असं अगदी न लाजता आमच्या या भगिनी उभ्या आहेत, त्यांनाही धन्यवाद. महिला भगिनी आहे, पुरुष वर्ग आहेत. या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन माझ्यापर्यंत खऱ्या अर्थाने ज्यांनी पोचवलं ते आपल्या परिसरामधील नेहमी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे या सप्ताह कमिटीचे एक सदस्य म्हणून आणि माझे परमार्थ स्नेही सन्माननीय हरिभक्तपरायण दिलीप बहुमते यांच्या वतीनं म्हणजे गावकऱ्यांच्याच आग्रहानं या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत पोचलं आणि तुमच्यासारख्या सज्जन मायबाप श्रोत्यांचा दर्शनाचा योग त्या निमित्ताने मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. गोड असा साऊंड आहेत आमचे जीवलग मित्र साई तारंगण साऊंड व्यवस्था सन्माननीय हरिभक्तपरायण नाना भाऊ खरात आहेत आणि त्यांचे सहकारी हरिभक्तपरायण सुमित दादा आहेत. दोघांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. या कार्यक्रमाचं जे शूटिंग चालू आहे, आपण सर्वजण सोशल मीडियाला कनेक्ट आहात की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्या चॅनलचं नाव अग्रगण्य घेतलं जातं. आळंदीमध्ये मी मागील पंधरवड्यामध्ये गेलो आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की या चॅनलची एडिटिंग एवढी सुंदर आहे आळंदीमध्ये, सगळीकडे त्या चॅनलची चर्चा आहे. आणि तो चॅनल ज्यांचा आहे ते माझा कीर्तनकारचे मालक आणि आमचे जीवलग मित्र उमेश दादा भुसारे यांनाही खूप खूप धन्यवाद. फक्त ऐकू नका, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढा करा. म्हणजे आम्ही जाहिरात वगैरे करत नाही आहे, पण एवढ्या लांबून संगमनेरवरनं ते आले रवी दादा, आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे ना. थंडी वाऱ्यामध्ये येतात म्हणून आपण जर एखाद्याला आदर केला एखाद्याचा तर समोरचा सुद्धा आपला आपोआप आदर करतोय. पण ही भावना आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं असली पाहिजे. गोड वातावरण आहेत. कार्यक्रमाची वेळ 8 ते 10 आहेत, 8:15 झालेली आहेत. नाही 9:15 झाले नाही का, म्हणजे पाऊण तास माझ्याकडे शिल्लक. ती 7 ते 9ची सवय ना. पाऊण तासामध्ये गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं या भंगावर बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न करतो. विठाला 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 आहे आपल्या गावामध्ये. गाव जरी शिर्डीजवळ असलं तरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नेहमी कार्यरत असणारं गाव आहे. नाहीतर ज्या ज्या क्षेत्राच्या ठिकाणी जी जी गावं आहेत, आम्ही आमचा अनुभव सांगतो, गावं ज्या ज्या क्षेत्राजवळ आहे त्या गावांना परमार्थाचा अजिबात गंध नसतो. पण हे गाव त्याला अपवाद आहे ज्याला निघोज म्हटलं जातं. आम्ही कायमच फिरतो या गावांमध्ये, पण या गावामध्ये खऱ्या अर्थानं 15-3 वारापूर्वी एक सप्ताह होऊन गेला, बरोबर ना. श्री गुरुदेव दत्त महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अप्पा, बरोबर. आणि अगदी भव्य आणि दिव्य असा सप्ताह आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलेला आहे. आणि बाईंच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि काल्याचं कीर्तन झालेलं आहे. गोड असं मंडप आहेत, गोड नियोजन आहेत आणि मंदिरं पाहण्यासारखी तुमच्याकडं. मंदिरं फार गोड आहे. गावात आलं का पहिलं मंदिर बघितलं कसं मनाला प्रसन्न वाटतं. वातावरण एवढं छान आहे ना. मी नेहमी वर्णन करत असतो बघा, दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे न दिसे, जगदोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, फिका पडे, फिका पडे. एवढं गोड वातावरण आहे. फराळ पण एवढं दाबून झालं ना, आवाज निघाला तर अडचणीवर आमच्या रवी दादांनी, आमच्या सुजय दादांनी एवढा आग्रह केला. सारखी पोरं नुसती वाढत होती वेड्यासारखी. मनामध्ये भावना असते अंतःकरणामध्ये की बाबांनी पोटभर जेवलं पाहिजे, पण अडचण सांगावं कोणाला रवी दादा. पण भरपूर वाढले. आता आवाजाला थोडा अडचण येणारे, पण गाणारे वादारे चांगले, तेव्हा मला काय अडचण नाहीये. मी फक्त माझ्या मूळ अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतोय. विढाला 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 विढाला. अभंग इतका गोड आहे. खऱ्या अर्थानं आज प्रबोधनी एकादशीचा दिवस आहे. पंढरीचा पांडुरंग परमात्म्यानं याला एवढं महत्व दिलंय. कार्तिक शुद्ध एकादशी आहे. आजच्या दिवसाची आख्यायिका आपण बहुतेक वारकरी असतात बबन दादा. आपल्याला सगळ्याला ज्ञात असेल की आजच्या दिवसाचं महत्व काय. जाता जाता तुम्हाला सांगतो मी
की पंढरीचा पांडुरंग परमात्मा कर्नाटक राज्यामध्ये नेला बिदरच्या राजानं, कर्नाटकमधल्या राजानं. आणि सगळी संतांची मांदियाळी पंढरपुरामध्ये आली. आल्यानंतर बघितलं पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठेवर नाही हो, काय करावं. सगळ्या संत मंदिरांनी अक्षरशः पांडुरंग परमात्म्याच्या विरहानं अक्षरशः अश्रू ढाळायला सुरुवात केली. सगळे धाय मोकळून रडताय, पंढरीचे वारकरी आहे, काय करावं. पण सगळ्या संतांच्या मांदिळ्याने एक निर्णय घेतला. म्हणले भानुदास बाबा, अहो तुम्ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहात, एक काम करा. कर्नाटकच्या राजानं आपला पांडुरंग परमात्मा त्याच्या महालामध्ये नेलाय म्हटले. म्हणजे असं घेऊन यावं लागतं म्हटले देवाला. पांडुरंग परमात्म्याचं भजन करत करत माझे भानुदास महाराज कर्नाटक राज्यामध्ये येऊन गेले. तो एवढा भक्त होता ना, एवढा भक्त होता. त्याच्या भक्तीच्या बळावर पांडुरंग परमात्म्याला त्यानं कर्नाटक राज्यामध्ये स्वतःच्या महालामध्ये ठेवलं. हे आलिशान काम आहे, ते काय आपल्यासारखं आहे का. कर्नाटक राज्याचा राजा आहे तो, सोन्याचा महाल बांधलाय आणि महालामध्ये आपला देव राहतोय. पण देवाला करमत का हो, देवाला करमत नाही. देवाला स्वतःच्या भक्ताशिवाय करमत नाहीये. पैसा असेल, संपत्ती असेल, पण आमचा देव वारकऱ्याचा आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे. तो उदास झाला आणि त्यानं राजाला सांगितलं, राजा हे बघ, तुझी भक्ती मला माहिती आहे रे, तुझी भक्ती एवढी गोड आहे, मला माहिती आहे. तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दल किती प्रेम आहे हे मला ज्ञात आहे, मला सगळं कळतंय. पण ऐक ना, मी जर इकडं आलो ना महाराष्ट्रामध्ये, माझ्या असंख्य संतांची मांदियाळी येईल रे. आणि ओक्साबोक्षी लहान पोरासारखे, जशी आई निघून गेली का पोरं रडतात ना, तशी माझ्याकरता रडतील रे. नाही म्हटले, देवा राहावं लागतं हो तुम्हाला इथं. म्हटले, हे बघ, मला तू जसं बंदी खाण्यामध्ये डांबल्यासारखं होतंय, पण माझी एक अट आहे, मी राहतो तुझ्याकडं, पण माझ्या भक्ताचा अपमान जर तुझ्या नगरीमध्ये झाला राजा, तर मी एक सेकंद सुद्धा तुझ्या नगरीत थांबणार नाही. म्हटले, मान्य. देवानं आट घातली आणि राजानं होकार दिला. आणि आमचे भानुदास महाराज निघाले पांडुरंग परमात्म्याची भेट करण्याकरता. हे चोपदार भालदार त्या महाराजांच्या समोर आहे. संध्याकाळची वेळे पांडुरंग परमात्मा महालामध्ये सोन्याचा मुकुट, त्या देवाचा थाट. तसं देवाला काय कमी हो. ज्याचं पाय दाबण्याचं काम लक्ष्मी करते, तो राजा काय साधा असेल का हो? पण पांडुरंग परमात्मा आहे तो. मी वाक्य एक नेहमी सांगत असतो बघा, माणसानं सोनं किती जरी अंगावर घातलं, माणसानं सोनं जरी किती अंगावर घातलं तरी तो मौल्यवान ठरतं असं नाही. त्या कॅरेटची शुद्धता त्याच्या आचारात, त्याच्या विचारात असायला हवी. त्याच्या आचारात विचारात असायला हवी. माणसं काही जण लाखात एक आहे, पण काहींकडे लाख असून सुद्धा ते माणसात नाहीये. पण तो माझा पांडुरंग परमात्मा एवढा उदार आहे, त्याला कधी ग झाला नाही हो. आमचे भानुदास महाराज आले, आल्यानंतर देवाचा पत्ता लावला, देवासमोर जाऊन ओक्साबोक्षी रडायला लागले. आणि पांडुरंग परमात्मा माझ्या भानुदास महाराजाला म्हणायचं, अरे भानुदास, मलाही तर कसं उभागल्यासारखं होतंय, मला घेऊन चल. म्हटले, पण एवढे चोपदार भालदार तुम्हाला सोडल का होतो. म्हटले, नाही सोडणार, पण मला घेऊन चाल म्हटले. भानुदास महाराज म्हणे, हो तो राजा आहे कर्नाटकचा, आपल्याला सोडणार नाही. दोघांची भेट झाली, चर्चा झाली, बराच प्रसंग मोठा आहे, मी लांबवत नाही जास्त. आणि गेल्यानंतर रत्नाचा हार पांडुरंग परमात्म्यानं आमच्या भानुदास महाराजाला दिला. म्हटले, भानुदासा एवढा हार गळ्यामध्ये राहू देव, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, महाराष्ट्रामधून तू कर्नाटकमध्ये आला. गळ्यामध्ये हार घेतला, रात्रभर भजन केलं माझ्या भानुदास महाराजांनी. सकाळ झाली आणि काकड्याला सुरुवात झाली. भानुदास महाराजांचा काकडा चालू झाला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. काकडा सुरुवात झालाय. भानुदास महाराज निघून गेले नदीवर स्नानाला. आणि इकडं सगळे पांडुरंग परमात्म्याचे सेवेकरी आले देवाला आंघोळ घालण्याकरता. कार्तिकाचा महिना आहे ना, कार्तिकाचा. आणि बघितलं पुजाऱ्यानं, पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामधला जो हार होता रत्नाचा तो दिसला नाही. आणि सगळीकडे एकच बोबाडा झाला, राजेसाहेब पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये जो मौल्यवान रत्नाचा हार होता ना, तो कोणीतरी चोरला. हे वाऱ्यासारखी वार्ता पसरली जिकडं तिकडं. कोणी घेतला, कोणी घेतला.
सगळे सेनापती सैनिक सगळे धावत होते, सेवक, आणि सहज आंघोळीला स्नानाला गेलेले आमचे भानुदास महाराज उघडे भंब, आणि तो रत्नाचा हार त्या सेवेकरांनी भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये बघितला. पकडलं सैनिकांनी भानुदास बाबांना, ओढत नेलं राजाच्या दरबारामध्ये, आणि राजानं शिक्षा फरमावली. म्हटले, हे बघा, अरे पांडुरंग परमात्मा बी महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये आणलाय, आणि त्याच्या गळ्यामधला जो रत्नाचा हार होता तो तुम्ही चोरी केलाय ना, तुम्हाला आता मृत्यूदंडाची सजा आहे. मान्य चालल, पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहे माझे भानुदास महाराज. म्हटले, चालल हो, सजा काय मान्य आहे. आणि एका बंदीखान्यामध्ये टाकण्यात आलं, आणि पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान असणारे भक्त आमचे भानुदास महाराज महाराजांशी बोलायला लागले. देवा, अरे आयुष्यभर तुझ्या भक्तीशिवाय दुसऱ्याची भक्ती केली नाही देवा, तुझ्या करता इथपर्यंत आलो, पण बघ ना तू सुद्धा माझ्यावर किती अन्याय केलाय देवा. म्हणून पांडुरंग परमात्म्याला माझ्या भानुदास महाराजांनी आवाज दिला. जव हे आकाशभर पडो पाहे, आकाशवर पडो पाहे, ब्रह्म गोळा गंगा जाये, ब्रह्मा गोळा जाये, वडवान वाळा त्रिभुवन खाये, वडवान त्रिभुवन खाये, हरी तुझी दैवत माहेर शोभा, आणि गावचा पांगिला, न धैर्याने गावचा पांगिला. पांडुरंग परमात्म्याचं भजन माझ्या भानुदास महाराजांनी चालू केलं. देवा, आयुष्यभर तुझ्या भक्तीशिवाय दुसरी भक्ती केली नाही रे. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा, माय बापा. आवाज त्या मालामध्ये आमच्या पांडुरंग परमात्म्यानं ऐकला. म्हटले, माझ्या भक्तावर संकट आलंय. राजाला बोलवलं. राजा, मी कर्नाटकमध्ये पाय ठेवायच्या अगोदर तुला सांगितलं होतं, तुझ्या दरबारात माझ्या भक्ताचा जर अपमान झाला तर मी एक सेकंद सुद्धा तुझ्या राज्यात राहणार नाहीये. पांडुरंग परमात्म्यानं आपल्या भानुदास महाराजांच्या हातामध्ये ज्या बेड्या होत्या त्या बेड्या काढल्या, आणि पांडुरंग परमात्मा आजच्या दिवशी प्रबोधनी एकादशीच्या दिवशी कार्तिक शुद्ध एकादशीला विठेवर उभा राहिला. तो आजचा दिवस. विठ्ठल म्हणून आम्ही जीवन जगतोय, खऱ्या अर्थानं आम्ही देवाची भक्ती करतोय. देव असा आहे, देव तसा आहे, पण त्या देवाचा स्वभाव आम्ही एकदा ओळखला पाहिजे ना. आम्हाला कशी भक्ती करायची, आम्हाला काय हवंय, देवाला काय आवडतं, आमच्या मनावर नाहीये. आम्हाला काय आवडतं ते देवाला आवडेल हे कशावरून येऊ. आम्हाला काय आवडतं हे आमच्या बायकोला सुद्धा आवडत नाही, तर देवाला कसं आवडेल. हा, बरं आहे का नाही. हे साधं लॉजिक आहे ना. आम्हाला जे आवडतं ते आमच्या बायकोला आवडत नाही, मग आमच्या पांडुरंग परमात्म्याला कसं आवडेल दिलीप भाऊ. बरोबर आहे का नाही. त्याचा स्वभाव इतका गोड आहे. त्याला आवडतं काय, त्याला नावडतं काय हे अगोदर आम्ही बघितलं पाहिजे. हो, जसं संसारामध्ये आहे तसंच परमार्थामध्ये. ज्या वेळेस संसारामध्ये दोघाचा स्वभाव जुळला जातो ना नाना भाऊ, दोघाचा कोणाचा, हा पती पत्नीचा, नवरा बायकोचा स्वभाव जुळला का जसा परमोच्च आनंद संसारामध्ये प्राप्त होतो ना. दुःखी का घरी जाऊन सांगू का. हा, तसंच परमार्थामधले दोघांचे मन जुळले का जसं संसारामध्ये आनंद आहे तसं देव आणि भक्त दोघांचं नातं परमार्थामध्ये जुळलं की जगाचा मालक जर भक्ताच्या भजनामध्ये येऊन नाचला तर त्या भक्ताला किती आनंद होतो ते फार महत्वाचं आहे. म्हणून देवाचा स्वभाव आम्हाला ओळखायचा. काय आवडतो माझ्या मालकाला. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, ऐका तो प्रकार. आवडे देवासी, आवडे देवा, हो
काय आवडतं, देवाचा स्वभाव कसा आहे. रात्रंदिवस माझ्या भक्तानं माझं भजन करावं, हा देवाचा स्वभाव आहे. नामाचा उच्चार रात्रंदिवस, हा देवाचा स्वभाव आहे. माझ्या भक्तानं मृत्यू लोकामध्ये आलं का माझं गाणं गायलं पाहिजे, माझं भजन पाहिलं पाहिजे हो. कारण त्या भजनात ताकद तेवढी बरं का. देवाचं भजन असं गायलं पाहिजे मन मोकळ्यापणानं. त्या देवाच्या भजनाची ताकद एवढी बघा, देवा ही पेक्षा देवाच्या नामाची ताकद ज्यादा आहे. तुझ्या नामाचा महिमा, तुझी या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आमा, जन्म गोडा याचीसाठी हो, तुझी नामाचा महिमा, तुझी नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा, देवा ही पेक्षा देवाची नामाची ताकद जास्त आहे हो. म्हणून देवाचं भजन गायलं पाहिजे हो. हा जन्म आम्हाला भगवान परमात्म्यानं दिलाय, किती गोड जन्म मिळाला बघा बरं आम्हाला. या जन्माचा आनंद आम्ही, या जगण्याचा आनंद आम्ही खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे हो. माणसं एवढी दुखल्यासारखी बसतात कीर्तनात येऊन, असं वाटतं रिझर्व्ह बँकेचं सगळं कर्ज यांच्या डोक्यावर आहे बा. असं मन मोकळ्यापणानं, दिल खुलासपणानं जगलं पाहिजे माणसानं. कीर्तनात बसले ना, माणूस फ्रेश दिसला पाहिजे. कितीही कष्ट असू द्या संसारामध्ये, पण इथं आला ना पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात, असा माणूस फ्रेश पाहिजे हो. हे जीवन भगवान परमात्म्यानं आम्हाला दान दिलंय, किती गोड जीवन आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओटातुनी ओघळावा, पाव्यातला सूर जैसा ओटातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. किती गोड जन्म मिळाला आम्हाला. 84 लक्ष योनी फिरता फिरता आम्ही मनुष्याच्या योनीला आलो. पण माणसं सारखी अशी दुःखांकित असताना फ्रेश पाहिजे माणसानं. माणसाच्या मनामध्ये कपट सुद्धा नको आहे. प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माहिती आहे का, आपण जेवढा लोकांना त्रास देतो ना, तो भविष्यात आम्हाला व्याजासकट परत करावा लागतो मायबाप. म्हणून जीवनामध्ये माणसाला कधी दुःख द्यायचं नाही. एखाद्याची मदत करता आली तर करा, पण विनाकारण त्याला टोचून कधी बोलू नका. कारण माणूस वाईट नसतो, माणसाची वेळ वाईट असते. हां, जीवन इतकं गोड आहे ना, त्या जीवनाचा माणसानं प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे ना. आपण हे जन्म आम्हाला परत परत मिळणार नाही आहे. जाऊ द्या जळू द्या आपल्या लोकांना. लोक जळली पाहिजे. ज्यावेळेस लोक जळतात ना, त्यावेळेस आपण चांगल्या रस्त्यानं चाललो हे माणसाला कळते. एखादा तुमच्या जर प्रगतीवर जळत असेल ना, तर त्याचा तिरस्कार अजिबात करू नका. कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती म्हणून तुमच्या प्रगतीवर जळत असतो मायबाप. म्हणून माणसानं नेहमी संयम ठेवला पाहिजे. जसा जसा माणसाचा प्रभाव वाढला का त्याची बदनामी व्हायला सुरुवात होत असते. म्हणून ही माणसाने वाक्य नेहमी ध्यानात धरली पाहिजे मायबाप. एखादा तुमचा द्वेष करतो ना, करू द्या, अजिबात नाराज व्हायचं नाही. कारण त्याला माहिती असतं, एक तर तो त्याच्यावर जळतो आणि दुसरं त्याला त्याच्यासारखं जगायचं असतं. म्हणून तो आपल्यावर जळत असतो मायबाप. या गोष्टी माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं जपल्या पाहिजे बरं का. हे जीवन आम्हाला भगवंतानं दान दिलंय ना, मग का विनाकारण आम्ही एकमेकाचा मत्सर करायचा, एकमेकाचा द्वेष करायचा.
अहो कोण कधी जाईल सांगता येणार नाहीये. हे आयुष्य भगवान परमात्म्यानं आम्हाला मोजकं दिलंय, मोजकं. कोण 60 वर्षाला जाते, कोणी आईच्या गर्भात जाते, काही 100 पार करत आहे. हा, ज्याचे त्याचे दिवस भरले का तो जो निघून जातो. म्हणून अजिबात चिंता करायची नाही. मी आहे म्हणून अजिबात नाही हो. भगवान परमात्म्यानं जन्माला येताना 6वीचा टाक आपल्या डोक्यावर घातलाय, काही नाही आहे. म्हणून त्या देवाची भक्ती करा. त्याचं नाव इतकं गोड आहे ना. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, विधि की रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. म्हणून त्याचं नाव उठले ना, सकाळी सकाळी घराच्या बाहेर जायचं नाही. अगोदर देवाचं दर्शन घ्यायचं. देवाला म्हणायचं, देवा अरे तुझ्या सत्तेनं मी जीवन जगतोय. रात्रीचा दिवस जसा आनंदात घरच्यांसोबत घालवला ना देवा, तशी तुला आज विनंती करतोय. तुला नतमस्तक होतोय, तुझी शरणागती पत्करतोय. देवा आजचा दिवस सुद्धा रात्रीच्या दिवसासारखा घाल, ही देवाला विनंती करा. देव एवढा कृपाळू आहे ना, त्याचा स्वभाव एवढा गोड आहे ना. एकदा की तुम्हाला देवाचा स्वभाव कळला ना, बस जगण्यात वेगळीच मजा आहे. तो एवढा उदार आहे, तेवढा उदार आहे. तुम्ही त्याच्यावर मनापासून प्रेम करा. पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठेवून उडी मारील, तुमच्याकडे येईल, तुमचा समागम करील. एवढंच नाही, आलेल्या संकटातून तारून नेण्याची ताकद माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये आहे. त्याचं भजन करा. तो निघाला, उठून उडी मारली, आला भक्ताकड. बरं नुसता थांबला नाही येऊन, त्याची न सांगता कामे केली. अभंगाचं पहिलं चरण. भक्त समागमी सर्व भावी हरी, भक्त समागमी सर्व भावे हरी. पडिता करे का तारणीचा देवाचा स्वभाव पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांनी सांगितला. भक्त समागमी सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. वेळ नसल्यामुळं जास्त विस्तारपूर्वक सांगता येईना. आता 15 मिनिटं राहिले फक्त. मग तो भक्त कसा असावा, भक्ताचे किती प्रकार आहे. एक त्याला निदान 1 तास तरी पाहिजे. आता 15 मिनिटात तर मी सांगू शकणार नाहीये. एक बाह्यरंगाचं भक्त आणि एक अंतरंगाचं भक्त. अंतरंगातून खऱ्या अर्थानं जो पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जातो तो एक भक्त. शेजारचा परमार्थ करतोय
शेजारचा परमार्थ करतोय त्याला 500 क्विंटल कापूस झाला म्हणून हा परमार्थ करायला लागतो, हा बाह्यरंगी भक्त. म्हणून भक्ताचे 2 प्रकार आहे, अर्थ अर्थार्थी. तिकडे जायचंच नाही, ते 4 प्रकार आपल्याला महत्वाचे 2 प्रकार बघायचे. असे भक्त आहे. आता वेळ नसल्यामुळं आपल्याला जास्त विस्तारपूर्वक बोलता येत नाहीये. आशांच्या घरी जगाचा मालक येतो. कोणाच्या? जो अंतरंगानं देवाचं भजन करतोय ना, जो नित्य पांडुरंग परमात्म्याची वारी करतोय, तो भक्त पांडुरंग परमात्म्याला प्रिय असतो आणि तो वैकुंठावरून मृत्यूलोकामध्ये देव येतो आणि आल्यानंतर त्याची सगळी कामे करतो. कोणाची केली हो? अनेकांची केली कामे देवानं. तुम्ही एकदा निघोजमध्ये देवाचं निस्वार्थपणानं प्रेम भजन करा, तोही तुमच्या घरामध्ये येईल. जसा मीराबाई करता आला, जसा जनाबाई करता आला, काय येणार नाही. पण त्याला आणण्याकरता सुद्धा भक्ती तशीच असावी लागते ना. बोल, कौन कहते हैं भगवान आते नहीं, शबरी की जैसे तुम बुलाते नहीं. येईल ना देव, काय येणार नाही. पण तशी भक्ती आम्हाला करावी लागणार आहे. ती आमच्याकडून भक्ती होणार नाही. फक्त आमच्यावर ज्या वेळेस दुःख कोसळतं त्यावेळेस आम्हाला देवाचा धावा सुटते ना. सुखामध्ये सुद्धा देवाचं भजन केलं पाहिजे, तर दुःखामध्ये जगाचा मालक आमच्याकडे येईल हो. कसा येईल तो? आम्ही जर दुःखामध्ये कोणाकडेच गेलो नाही तर माणसं आमच्या सुखात सुद्धा सहभागी व्हायला येणार नाही ना. बरोबर ना दिलीप भाऊ? म्हणजे अगोदर सुखातही सहभागी व्हायचंय तर लोक दुःखात यायला तयार आहे आपल्याकडे. म्हणून त्याचं भजन करा. तो आला, आमच्या जनाबाईकडे आला, नुसता आला नाही. अहो जनाबाई बरोबर त्यानं दळण दळलं ना. जा त्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, मोत्याचे दाणे. आला देव आणि आमच्या जनाबाई बरोबर नुसता दळण दळायला लागला हो. अहो नाथबाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. का भरलं? आम्हीही संसार करतोय, नाथबाबांनी सुद्धा संसार केला ना. नाथबाबा काय संन्याशी होते का? नाथबाबांचा सुद्धा संसार आहे, तुमचा आमचा बी संसार आहे. पण आमच्या स्वप्नात नाही येणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा नाथबाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी. सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठाहून पांडुरंग परमात्मा आला गोकुळामध्ये आणि गोकुळा समेत त्यानं खेळ खेळला ना. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी, मोहनात दंग राधिका, दंग राधिका बाबरी, लावितो लळा हा श्याम सावळा, मोहवी मनाला रंग हा निळा, सूरबासुरीचा मोहवी मनाला. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्री हरी. आला तो गोकुळामध्ये आणि गोपाळा समेत त्यानं खेळ खेळला माय बाप. का? कारण ते गोपाळ गवळ्यांचे जरी पोरं असतील, ते जर महिना जरी आंघोळ करत नसतील तरी त्यांचा शुद्ध भाव माझ्या भगवान श्रीकृष्णावर होता. म्हणून तर पंढरीचा मालक वैकुंठाहून थेट गोकुळात आला ना. म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे हो. त्याच्या भजनाची ताकद आहे ती आमच्या जनाबाईनं दाखवून दिली. पांडुरंग परमात्मा एका बाजूनं दळण दळायचा आणि एका बाजूनं आमची जनाबाई दळण दळायची हो. नाथबाबांच्या घरी पंढरीचा मालक
नुसता पाणी वाहिलं नाही त्यानं. श्रीखंड्या चंदन उगळण करी. हा, जगाचा मालक नाथ बाबा अशी पूजा करायला बसले का चंदन उगाळून देण्याचा काम पांडुरंग परमात्मा करायचा. ही ताकद आहे. त्याच्याकरता भक्त आमच्या नाथबाबांसारखा असावा लागतो, भक्त आमच्या जनाबाई सारखा असावा लागतो. मायबाप, या संतांचे अनंत उपकार आमच्यावरती खऱ्या अर्थानं आम्ही सांगितले पाहिजे. खऱ्या अर्थानं आता माऊलींचा संजीवन समाधी सोहळा येतोय, त्या माऊलींचे अनंत उपकार आमच्यावरती. अहो, त्या आदिशक्ती मुक्ताईचे आमच्यावरती अनंत उपकार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा रायांना सुद्धा मुक्ताबाईच्या आशीर्वादामुळे ज्ञानेश्वरी सांगता आली बरं का. ही ताकद आहे एका बहिणीची. म्हणून बहिणीवर प्रेम करत चला मायबाप. या जगामध्ये दोन निस्वार्थी पात्र आहे आपल्या घरामध्ये, एक आपली माय आणि दुसरी आपली बहीण, ती आमची आदिशक्ती मुक्ताबाई आहे. हा, हे संतांचे अनंत उपकार आहे आमच्यावरती. संजीवन समाधी सोहळा येतोय आता. काय उपकार आहे आमच्या संतांचे खऱ्या अर्थानं. पंढरीच्या मालकानं आमच्या संतांकडे यावं. ही ताकद किती भजन केलं असेल आमचं देवाचं. अहो, आमच्या सावता माळ्यानं पांडुरंग परमात्मा स्वतःच्या हृदयामध्ये साठवला ना. हा, ही ताकद आहे आमच्या संतांची खऱ्या अर्थानं. अनेक संतांचे उदाहरण मला देता येईल. रामायणामध्ये एक पात्र होऊन गेलं का ज्याची आम्ही नित्य पूजा करतो, तो आमचा हनुमंतराया. युद्ध संपलंय आणि अयोध्येमध्ये खऱ्या अर्थानं ज्या रामकथेची कहाणी आम्ही गोड ऐकतो ना, तो भगवान परमात्मा त्याच्या युगामध्ये घडलेली ही गोड घटना आहे. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. प्रभू श्री रामचंद्रजींचा असणारा सेवक आमचा हनुमंतराय पवनसुत बजरंग बली, त्यानं स्वतःच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला लक्ष्मणासह जानकीसह स्वतःच्या हृदयामध्ये स्थान दिले. देवाला सांगितलं, देवा आयुष्यभर तुझी सेवा केली रे, ये हृदयामध्ये हो स्थिर. आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्यानं लक्ष्मणाच्या छातीमध्ये सहवास प्राप्त केला. साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा विडोबा रखुमाये.
कोटी मूर्ती उभा. तो पंढरीचा मालक पांडुरंग परमात्मा आमच्या जनाबाईनं हृदयामध्ये साठवला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदयामध्ये कोणी? जनाबाईनं. हृदयबंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. तो पांडुरंग परमात्मा स्वतःच्या हृदयामध्ये भक्तीच्या बळावर आमच्या जनाबाईनं हृदयामध्ये साठविला राही. हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवान श्री कृष्ण अर्जुनाच्या रथाचं त्यानं सारथ्य केलं. तो येतो आमच्याकडं, पण त्याच्याकरता आमच्या हृदयामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्म्याची भक्ती तेवढी महत्वाची, तो भाव महत्वाचा आहे. कारण पांडुरंग परमात्मा भावाचा भुकेला आहे. तो घेतोय वेद. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाये जोडी बाबाची, पाये जोडी बाबाची, पाये जोडी बाबाची, पाये जोडी बाबाची. हो देव सोयरा, देव सोयरा. देव सोयरा, देव सोयरा. कलाकारों की जान तालियों में होती है. एवढे बिंबीच्या देठापासून ओरडू राहिले 2 तासापासून. आपल्या माणसाचा सन्मान आपणच केला पाहिजे. कलाकार तालियों ना भूका, कलाकार पैसो ना भूका ना. फक्त जाता जाता नुसत्या टाळ्या नका वाजू दिली भाऊ. समजने वाले को इशारा काफी है. नाही तर जाता जाता बाबा या. तुम्हीच म्हणले कीर्तनात कलाकार तालियों ना भूका. विनोदाचा भाग आहे म्हणून आम्ही देवाला शरण गेलो पाहिजे. कारण देवाच्या भजनाची ताकद एवढी आहे. पण 80 90 वर्षाचे म्हातारे झाले, अजून ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही हो. ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाहीये. काय ज्ञानेश्वरीची ताकद आहे मायबाप. अहो ज्ञानोबा तुकोबा जर महाराष्ट्रात जन्माला आले नसते ना, अहो या संसारामध्ये आम्ही जे दुःखानं ग्रासलेलो आहे, या जडजीवांचा उद्धार झाला नसता. ही ताकद या संतांची आहे, ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आणि ज्यांनी तुकोबारायांचा तुकोबारायगाचा गाथा लिहिला. ही ताकद या संतांची आमच्यावरती खऱ्या अर्थानं. पण आम्हाला कळत नाही. आम्ही पारावर बसलो का नुसत्या कुटाळक्या अख्ख्या गावाच्या. लोकांनी मारुतीचा पार फक्त पत्ते खेळण्याकरता ठेवला आता. ज्ञानेश्वरीची किंमत आम्हाला कळत नाही हो. तुम्हाला जाऊन सांगेल ज्ञानेश्वरीची किंमत कोणाला आहे, आपल्या देशाची किंमत कोणाला आहे. जुलिया रॉबर्ट तुम्ही नाव ऐकलं असेल. एक हॉलिवूड मधील सुंदर अभिनेत्री आहे.
स्वतःच्या शरीरयष्टीच्या जोरावर स्वतःच्या सौंदर्यावर तिनं अख्ख्या जगाला भुरळ पाडली मायबाप. पण एकदा ती भारत भ्रमणाला आली आणि आल्यानंतर तिनं पवित्र गंगेच्या तीरावरती जपी तपी साधू संन्याशी बघितले, भगवे वस्त्र, गळ्यामध्ये जाड जाड त्या रुद्राक्षाच्या माळा बघितल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान त्या जुलियानं बघितलं. आणि तिनं विचार केला, अरे 20-21 वर्षामध्ये माझ्याकडे सगळी सत्ता आहे, माझ्याकडे संपत्त आहे, सगळे पैसे, मी मिनिटाला गाडी बदलते, अख्खं जग माझ्या इशाऱ्यावर नाचतंय, पण हे समाधान मला मिळालेलं नाही. हे समाधान कशानं मिळेल? म्हणून तिनं साधू बरोबर चर्चा केली. साधूनं सांगितलं, आम्ही दुसरं काही करत नाही, आम्ही फक्त आमच्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करतो. तिनं ठरवलं, पैशानं समाधान मिळत नाही, पैशानं सुख मिळतं, पण समाधान विचारानं मिळतं. तिनं ठरवलं, या स्वामीजींनी जसं देवाचं भजन केलंय ना, तिनं आपल्या पाश्चिमात्य संस्कृतीचा त्याग केला आणि ती गंगेच्या तीरावर हरे राम हरे कृष्णाचं भजन चालू केलं. 1 वर्षानं त्या पाश्चिमात्य संस्कृतीमधील पत्रकार तिला शोधण्याकरता आले. आल्यानंतर विचारलं, जुलिया, 1 वर्ष झालं तुम्हाला इकडे येऊन, तुम्ही तुमच्या सौंदर्याच्या बळावर अख्ख्या जगाला भुरळ घातली आहे, अख्खं जग तुमच्या मागं हिंडतंय आणि तुम्ही भारतामध्ये येऊन राहतात, भानगड काय हो? त्या जुलियाने एवढं गोड उत्तर दिलं. आमच्या महिला भगिनी एकदा ऐकता, त्या जुलियाचं एकदा इतकं गोड उत्तर आहे. ती सांगते, 25 वर्षामध्ये मला माझ्या देशामध्ये जे मिळालं नाही ना, ते भारत देशामध्ये आलं आणि त्या भारत देशामध्ये मी भगवान श्रीकृष्णाचं भजन केलं, ते समाधान मला 1 वर्षात मिळालं. ही आपल्या देशाची संस्कृती आहे, ही आपल्या देशाची संस्कृती मायबाप. पण आम्हाला कधी कळणार हो? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, 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 असं सांगितलं जातं आमच्या पूर्वजांनी. इथं सोन्याचा दूर निघत होता, तो देश दुसरा तिसरा कोणता नाही आहे, तो फक्त आमचा भारत देश आहे. ही ताकद आमच्या संस्कृतीची आहे. इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात महान संस्कृती जर कोण्या देशाची असेल तर तो फक्त माझा भारत देश आहे आणि भारतच देश आहे. ही ताकद आमच्या संस्कृतीची आहे. पण इथं नाही कळत आम्हाला. आम्ही उघडे नागडे संस्कृतीच्या अधीन गेलोय. त्यांचे उघडे नागडे कपडे आम्ही घालायला लागलो. आमची 9वारी साडी त्या महिला घालायला लागले. आमच्या देशाची किंमत आम्हाला कळत नाही हो, आम्हाला कळत नाही. अहो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आमच्या भारत दौऱ्यावर आले आणि आल्यानंतर आपल्या गाईड्सनी त्यांना विचारलं, सर तुम्हाला आमच्या देशामधील प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहाल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू? त्यावेळेस त्या राष्ट्राध्यक्षांनी एवढं गोड उत्तर दिलं, एवढं लक्षात धरा. त्यांनी सांगितलं, दादा मला प्रेमाचं प्रतीक असलेला ना ताजमहाल बघायचा आहे, सोन्याचं प्रतीक असलेला तो गोल्डन टेम्पल पण बघायचा नाहीये. माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या छत्रपती शिवाजी राजाचा मला राजगड बघायचा आहे. ही ताकद आमच्या भारत देशाची आहे, आमच्या भारत देशाची. पण आम्हाला कळत नाही हो. ज्ञानेश्वरीची ताकद काय विचारा जाऊन त्या सोहम नावाच्या लाडक्या मुलाला. 9 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या आईला सोशल मीडियाला कनेक्ट असणारे आपण सर्वजण आहोत, आपण बघतो सगळे माणसं. त्या मीडियावाल्यांनी त्या आईला विचारलं, ताई अहो 9च वर्षाचा तुमचा सोहम आहे, त्या सोहमनं 9000 ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशा मुखोत्कत गेल्या? त्यावेळेस त्या आईनं इतकं गोड उत्तर दिलं बघा. महिला भगिनी ऐका बरं का. त्या आईनं सांगितलं, दादा 7वा महिन्याचा गर्भ होता, सोहम माझ्या पोटामध्ये होता. आमचे मालक माळी तयार करायचे काम करायचे, तुळशीच्या माळी. ते असे कामधंद्यावर निघून गेले का मी हातामध्ये घरामधला टीव्हीचा रिमोट घ्यायचे आणि बस दिवसभर सासू सुनाच्या मालिका बघत बसायची. त्याचा परिणाम 9 महिने 9 दिवसांना सोहम जन्माला आला. त्यानं एवढी कीर्ती केली, 9000 ओव्या पाठ केल्या. असं काय माना आलो होता तुम्ही? असं नाही म्हटली ती म्हटली 7व्या महिन्याचा गर्भ होता. माऊली ज्ञानोबरायांची ज्या ठिकाणी संजीवन समाधी आहे त्या अजान वृक्षाच्या झाडाखाली मी 7व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. 9व्या महिन्यामध्ये सोहम जन्माला आला आणि त्यानं श्री सार्थ ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ 9000 ओव्या पाठ केल्या. ही माझ्या ज्ञानोबरायांची कीर्ती आहे, ही ज्ञानोबरायांची कीर्ती. पण ते आम्हाला कळत नाही हो, आम्हाला कळत नाही ना. हा
आम्हाला आमच्या देशाची किंमत कळत नाही. त्याला जाऊ द्या, मला तिकडं जायचं नाही, वेळ वेळ आपला संपलेला आहे. पण खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगत असतो की आपण आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. अभंगावर अजून बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता मी वेळेच्या पुढे जाणार नाही आहे. 10च्या आत आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. आता 5 मिनटं शिल्लक राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला भैरवी सगट म्हणजे सगळं पूर्ण करून घ्यायचं. उत्तरार्ध 2 राहिलेले आहेत. म्हणून तो पंढरीचा मालक, त्याचा स्वभाव एवढा गोड आहे, इतका गोड आहे, इतका गोड आहे, त्याचं फक्त भजन करा. आम्ही परत जन्माला येणार नाहीये. हे दारी नाही काल मग दुसरा येईल, हे दारी नाही काल, हे तरी नाही काल तरी दुसरा येईल, हे तरी नाही काल. शरत शेवटी वा काळ बांधून नेईल, शरत शेवटी वा, शरद शेवटी काळ बांधून नेईल, शरद शेवटी. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, खोटे वर्तमान खोटे, लतिकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकेने बोला आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेने बोला आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. सगळ्यांनी हात वर करा. एकदा हा आनंद परत परत नाही आम्हाला, निघोन बोले हा आनंद परत परत येणार नाहीये. साथ साथ भजन में और साथ साथ भोजन में बहुत आनंद आता है. हो लाडक्या बहिणी, नाराज आहे का? 7,500 मध्ये 7,500 कमी झाले का? उद्या आपल्या घरामध्ये काम करत असताना तुम्ही सुद्धा आपल्या मालकाला म्हणायचं, अहो अहो तो अमोल महाराज काय गातो बरं का दिलीप भाऊ, अहो त्याच्या सोबत आम्ही गायलो आम्ही. म्हणून एक रूपानं एक रंगानं सगळ्यांनी हा आवाज आपल्या YouTube चॅनलवर जाणार आहे, माझा कीर्तनकारवर. निघोज मधले सगळे तुम्ही त्या माझा कीर्तनवर जगामध्ये दिसणार आहे. बस एक रंगानं एक रूपानं सगळ्यांनी आनंद व्हायचा आहे. पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. अवघा अवघा भांगड धिंगा ग बाई, अवघा भांगड धिंगा. टाळ 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 घुळ वाजती टाळ, झण झण नादन साळ, गुळा गुळा बाजारी नाळ, झण झण नादन साळ. निर्गुण निराकार तन माहुर माझ्या गावा, निर्गुण निराकार दादा बाबन माझ्या गावा. निर्गुण निराकार तन माहुर माझ्या गावा. निर्गुण निराकार दादा बाबन माझ्या गावा. शकून 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 सांगा बया आली माई माझी ग, शकून सांगा बया आले रमाई माझी ग, चकून सांग बया आले रमाई माझी ग. शकून सांगा बया आली माई माझी ग. चकून सांग बया आले रमाई माझी ग. दादाचा दातवण घ्या ग कुणी, घ्या ग कुणी, घ्या ग कुणी. जोरात टाळी वाजवा. कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी. घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी. अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरावारी, अहम भाग्य सोम भाग्य प्रेम नगरवारी. अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरावारी. अहम भाग्य सोम भाग्य प्रेम नगरवारी.
शेजारी आपलं निमगावला खंडेरायाचं मंदिर आहे ना, म्हणून घेतलं हम वाग्या सोम वाग्या. बाबांचंच कीर्तन असतं काल्याला. म्हणून आपण जाणार आहे देवाचं भजन आपल्याला कधी सोडायचं नाही. म्हणून तो पंढरीचा मालक आपल्या भक्ताकडे बघतोय, त्यांना काहीतरी मागावं, मागण्याची आस. पायी मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. शॉर्टकटमध्ये देवाचा स्वभाव तुकोबारांनी सांगितला 3 चरणामध्ये. आणि मग तुकोबारा आता शेवटच्या चरणामध्ये त्या भक्ताचा स्वभाव सांगतात. जो भक्त स्वतःच्या प्राणाही पेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतोय तो भक्त कसा आहे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. जीव भाव देवाई, तुका म्हणे जीव भाव देवाई. ठेवणिया काही न मागती, ठेवणिया काही न मागती. जाणविला राय राजायाचा पोटी साठवेला राय राजायाचा पोटी. बाहेर धावो मूर्ती उभा, मूर्ती उभा, हे मूर्ती उभा बाहेर. बाजू बंद कुल कुल जा रे, कुल कुल जा रे, कुल कुल जा रे. बाजू बंद कुल कुल जा. सावरियाने सावरियाने जादू डाला रे, हे जादू डाला, जादू डाला. बाहेर मूर्ती उभा, चढविला राय हृदय संपुष्टी. चढविला राय हृदय त्या भक्ताचा स्वभाव तुकोबाराय सांगतात. स्वतःचा जीव स्वतःचा भाव देवाच्या चरणावर समर्पित करतात आणि काही देवाकडे मागत नाही असा माझ्या मालकाचा भक्ताचा स्वभाव आहे. आता अभंगावरचं चिंतन आता आपल्या समोर मांडलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर अभंगावर चिंतन 2 तास पाहिजे बबन दादा. तर माझा नाविलाज आहे 45 मिनिटामध्ये एवढं होऊ नये. मी आपलं शॉर्टकट मधल्या आता 2020चा जमाना आहे म्हणून आपलं मधल्या रस्त्याने शिरलो. त्याच्यात संजय महाराजांची विनंती आली का मुक्ताईचं भजन तुम्ही एकदा म्हणा. आता आम्ही मुक्ताई ज्ञानपीठाला म्हणून आमच्या आदिशक्ती मुक्ताबाईचे आमच्यावरती जेवढे उपकार आहे ते आपल्या सगळ्यावरती उपकार आहे. मुक्ताबाई जर नसती तर माझ्या ज्ञानोबारायांच्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर आली नसती. म्हणून एक विनंती तुम्हाला सगळ्यांनी असं वर असं टाळ्या हात वाजवा. माझी बात असा चेहरा सोडू नका हो. माहेरला जायचं असल्यावर कसा चेहरा फ्रेश असतो. हा फ्रेश व्हा एकदम. सगळ्यांनी एक साथ भजन करायचं आपल्याला. सावध का सगळे. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. 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 इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली.
भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा. या जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगावरती गुरुवर्य महाराजांच्या कृपाशीर्वादानं अभंगावर तोडका मोडका बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण जगद्गुरु तुकोबरायांचं वाङ्मय साधन आहे. वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा इराणी वावा भारमाता असं प्रगल्भ ज्ञान असणारं ते गाथा आहेत. आणि माझ्यासारखं एक सामान्य वारकरी या अभंगावर चिंतन करू शकत नाही. पण गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाने या अभंगावर बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न झालेला आहे. श्री क्षेत्र निघोज या ठिकाणी चालू असलेला खंडारीनाम सप्ताह गेली 40 वर्षापासून अगदी आनंदानं पार पडत आहेत. आणि आज 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त सप्ताह कमिटीच्या वतीनं आमचे जीवलग मित्र परमार्थ स्नेही सन्मान्य दिलीप भाऊ मते आहेत. त्यानंतर आमचे प्रकाशप्पा आहेत, आमचे पवन पाटील मुते आहेत, आमचे शरद पाटील मते आहे. या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत पोहोचलं. आणि तुमच्यासारख्या सज्जन मायबाप श्रोत्यांचं दर्शनाचं योग त्या निमित्तानं मला प्राप्त झालं आहे. म्हणून आपणाला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. गायक वादक अगदी आपल्या गावामध्ये उत्कृष्ट आहेत. साऊंड त्याहीपेक्षा अगदी उत्कृष्ट आहेत. साऊंडवाले दादांनाही खूप खूप धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंद समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली विठ्ठल जय जय विठ्ठल.